मास आहे त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम तुम्ही एक्सपेक्ट करता, स्पेशली समजा रेट्रोस्टर्नल थायरॉइड असेल तर ट्रकियामध्ये तो काय करू शकतो, कंप्रेस करू शकतो, डेव्हिएट करू शकतो, वर्स्ट केस इन्व्हेट करू शकतो आणि लॉंग स्टँडिंग असेल तर ट्रकिओमलेशिया करू शकतो. या सर्व गोष्टींमुळे कंप्रेशन होऊ शकतो. तर मलेशियाची डेफिनेशन दिली त्याने. ट्रकिओमलेशिया इज डिफाइंड ॲज डायनॅमिक एअरवे ऑब्स्ट्रक्शन मोर दॅन 50%. तर मोर दॅन 30% झालं की युजली पेशंट सिम्टमॅटिक होतो आणि ऑब्स्ट्रक्शन. पण इथे डायनॅमिक येते की तो सॉफ्ट झालेला आहे. मलेशिया मीन्स सॉफ्ट नाही, म्हणून इंट्रो आपण सर्जनला म्हणतो की एकदा बाबा पाल्पेट करून बघ, तुला वाटतं आहे का की सॉफ्ट आहे. जर तो सॉफ्ट असेल आणि डायनॅमिक ऑब्स्ट्रक्शन करत असेल तर मग तो फ्लो व्हॉल्यूम लूपमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा थोरॅसिक किंवा इंट्राथोरॅसिक दाखवेल पॅटर्न डिपेंडिंग ऑन त्याच्या पोझिशननुसार. एक्स्ट्रा थोरॅसिक असेल ट्रकिया तर एक्स्ट्रा थोरॅसिक पॅटर्न दाखवेल, इंट्राथोरॅसिक असेल तर इंट्राथोरॅसिक पॅटर्न दाखवेल. तर तुम्ही एक्स्ट्युबेशन करताना काय करू शकता, ग्रॅज्युअली ETT ट्यूब काढत या आणि मग तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन आहे का ते कळेल. परंतु याच्यात भीती काय की तुम्ही पुन्हा मग ते ट्यूब घालू नाही शकणार. मग त्याच्यापेक्षा काय करू शकता तुम्ही, एअरवे एक्सचेंज कॅथेटरवर एक्स्ट्युबेट करा आणि बघा. किंवा बेस्ट ऑप्शन आहे की फ्लेक्झिबल लॅरिंगोस्कोपी करत तुम्ही बाहेर ट्यूब काढा, तर तुम्हाला डायरेक्टली दिसून येईल. आणि प्री ऑप तुम्ही बघू शकता, जर तुम्ही अवेक फ्लेक्झिबल लॅरिंगोस्कोपी केली किंवा इंट्युबेट करण्यापूर्वी LMA टाकलेला असेल तर. पण आपण अशा माणसाला आपण LMA म्हणजे सिडेट कशाला करणार आहे. तर अवेकमध्ये हा प्री ऑप एक ऑप्शन आहे. नाही तर मग तुम्ही एअरवे एक्सचेंज कॅथेटर टाका आणि स्लोली ET काढा किंवा फ्लेक्झिबल फायबर ऑप्टिक टाकून ET काढा, मग तुम्हाला ते डायरेक्टली दिसेल. ठीक आहे. ट्रकिओमलेशिया झाला. नंतर आणखी काय होईल की पेशंटचा एअरवे कॉम्प्रोमाइज अकॉर्डिंग टू पोझिशन असू शकेल की सुपाईन केल्यावर त्याचा कॉम्प्रोमाइज होईल कुठल्या तरी पोझिशनला, किंवा ॲनास्थेशिया दिल्यानंतर मसलचा टोन जातो आणि निगेटिव्ह इंट्राथोरॅसिक प्रेशर असतं स्पॉन्टेनियसमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं, जो एक्स्ट्रा थोरॅसिक कंपोनंट आहे तो डायलेट होतो इन्स्पिरेशनला. परंतु आता तुम्ही ॲनास्थेशिया दिला आहे त्याच्यानंतर काय होईल की जो एक्स्ट्रा थोरॅसिक आहे त्याच्यावर तुम्ही पॉझिटिव्ह प्रेशर देणं तर तो कोलॅप्स होण्याचा चान्स असतो. नाही सॉरी, ओपन होईल. तो इंट्राथोरॅसिक जर असेल तर तो कोलॅप्स होण्याचा चान्स असेल. आणि सुपाईनमध्ये बिकॉज ऑफ वेट तो कंप्रेस करेल. या सर्व गोष्टींमुळे कोलॅप्स ऑफ द इंट्राथोरॅसिक एअरवे. हां ठीक आहे, बोललो ना. बघ, इंट्राथोरॅसिक जो आहे तो नेगेटिव्ह प्रेशरमुळे डायलेट होईल ड्युरिंग स्पॉन्टेनियस, परंतु तो पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन दिलं की मग तो कंप्रेस होतो. रेट्रोस्टर्नल एक्सटेन्शनमुळे मग ते जे काही ऑर्गन आहे त्याला इन्फिल्ट्रेट करेल. SVCला केलं तर SVC सिंड्रोम करेल. कार्डियाकला कंप्रेस करू शकतो. सेरेब्रल वेसल्सला कंप्रेस केलं तर सेरेब्रल हायपोपरफ्युजन होईल, किंवा व्हेन्सला परफ्यूज केलं ICP वाढेल. पाल्सीज होऊ शकतात रिकरंट, किंवा स्टिलेट गँग्लियन गेलं तर हॉर्नर सिंड्रोम होईल. प्लुरल इफ्युजन होईल. थोरॅसिक डक्टला हे केलं तर कायलोथोरॅक्स होऊ शकतो. पेरिकार्डियल इफ्युजन होऊ शकतो. नंतर लार्ज थायरॉइड मास आहे तर ब्लिडिंगचे जास्त चान्सेस आहेत. नंतर सर्जरीमध्ये लार्ज मास आहे तर डिसेक्ट करताना वोकल कॉर्डची पाल्सी होऊ शकते. त्याच्यामुळे मग स्ट्रायडर आणि रिफ्लेक्सेस इम्पेअर होऊ शकतात पोस्ट ऑप. तर ट्रकियल डेव्हिएशन आणि कंप्रेशन कसं ॲसेस करणार, तर 30%च्या वर गेलं की सिम्टमॅटिक होतो. इवन लिम्फ नोडमुळे पण लिम्फ नोड प्रॉलिफरेट होतील मॅलिग्नन्सीमध्ये, तर त्याच्यामुळे सुद्धा ते कंप्रेस होतं. तर युजली तो हिस्ट्री सांगेल की कुठल्या तरी पोझिशनवर मला स्ट्रायडर होतो. नंतर तुम्ही पाल्पेट करून बघू शकता स्ट्रेट लाईनमध्ये, किंवा ऑस्कल्टेट करून बघू शकता. नंतर एक कोचर टेस्ट आहे. जर स्ट्रायडर पुश करून, जर लोबला पुश करून जर स्ट्रायडर आला
तर याचा अर्थ ते कंप्रेस करतं आहे. थायरॉइड लोबला पुश करा आणि स्ट्रायडर होते का बघा. कोचर्स टेस्ट खोचून बघा. नंतर सिटीवर तुम्हाला सगळं काही कळेल. साईट कळेल, डिग्री कळेल, डायमीटर कळेल. आणि एक म्हणतो की तो ऑब्लिक प्लेनमध्ये घेतलेला असतो किंचित, त्याच्यामुळे ओव्हर एस्टिमेट करतो ट्रकेल डायमीटर. तुम्ही हा सिटी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये पण करू शकता. नंतर एक्सरे नेक AP लॅटरलमध्ये तुम्हाला कंप्रेशन कळेल, PA डेव्हिएशन कळेल. नंतर फ्लो वॉल्यूम लूपमध्ये काही सब क्लिनिकल डायनॅमिक ऑब्स्ट्रक्शन असेल तर ते कळेल. सुप्रास्टर्नल असेल तर ते एक्स्ट्रा थोरॅसिक पॅटर्न दाखवेल. इन्फ्रास्टर्नल असेल तर ते इंट्राथोरॅसिक पॅटर्न दाखवेल. आणि लार्ज गॉयटर असतील, इंट्राट्रकियल एक्सटेन्शन असेल तर फिक्स्ड पॅटर्न दाखवेल, इंट्रा किंवा एक्स्ट्रा जे काही आहे. तर इंट्राट्रकियल एक्सटेन्शनचे प्रॉब्लेम काय, एक तर आहे तुम्ही ट्यूब टाकायला जाल, त्याला इंजुरी होईल, तो ब्लीड मारत बसेल. ब्लिडिंगमुळे पुढे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, त्याचे पार्टिकल्स खाली जाऊ शकतात, डिसलॉज होऊ शकतं, ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. नंतर ते ब्लड आणि ट्यूमर आत गेल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस आहेत. इंट्युबेशन तुम्ही थोरोली CT त्याचा बघितला, फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी केली किंवा रिजिड ब्रॉन्कोस्कोपी केली तरच तुम्ही करू शकता. तुमचं त्याच्यामुळे सक्शन एकदम रेडी पाहिजे. नंतर तिथे इंट्राट्रकियल एक्सटेन्शन असेल तर तुम्हाला ट्रकियल रिसेक्शन पण करावं लागेल, तर सर्जन पण रेडी पाहिजे. तर युजली सिटीवर तुम्हाला कळून जाईल. नंतर रिट्रोस्टर्नल एक्सटेन्शन कसं ॲसेस करणार, तर एक सिम्पल आपण बघतो गेट बिलो द स्वेलिंग आहे का. नंतर त्याला सिम्पटम्स आहेत का, पण हे सिम्पटम्स अप्परमध्ये पण राहू शकतात नेकच्या. परकशन ओव्हर मॅन्डिबल आता कोणी करत नाही, डल परकशन आलं तर. लॅटरल एक्सरेमध्ये कळेल, CT स्कॅनवर कळेल. मग SVC ऑब्स्ट्रक्शनमुळे तुमचं अप्पर जो आहे हेड नेक फेस त्याचा एडेमा होईल, वेन्स डायलेटेड राहतील. सिव्हिअर केसेसमध्ये रेस्पायरेटरी डिस्ट्रेस होईल, कारण की एअरवेच्या ज्या व्हेन्स आहेत त्या पण तिथेच हे करतात, ब्लड देतात, तर एअरवे एडेमा असू शकतो. आणि इंट्रा ऑपरेटिव्ह मोठा मास असेल तर तिथे ब्लिडिंग होण्याचा चान्स राहील. SVC ऑब्स्ट्रक्शन असेल तर तुम्हाला लोअर लिमला व्हेन घेऊन ठेवावं लागेल, कारण की SVCवरनं तुमचं ब्लड आत जायला वेळ लागेल किंवा कदाचित जाणार नाही. नंतर पेम्बर्टन साईन आहे की दोन्ही हात जितके वर होईल तितके वर घ्या, तर त्याच्यामुळे काय होतं, तो थोरॅसिक आउटलेट आहे ना तो छोटा होऊन जातो, त्याच्यामुळे ते SVC ऑब्स्ट्रक्शन खूप प्रॉमिनंट होऊन जातं. तर त्याच्यामुळे लगेचच तुम्हाला प्लेथोरा दिसेल, फेशियल व्हेन डायलेटेड दिसतील. पण तो म्हणतो की हे डेंजरस आहे OPDमध्ये करणं, कोलॅप्स होऊ शकतो म्हणून. पण युजली कोलॅटरल्स डेव्हलप होऊन जातात लाँग स्टँडिंगमध्ये. मग काय काय इन्व्हेस्टिगेशन करणार तुम्ही थायरॉईड मासवाल्यासाठी, तर अँटीथायरॉईड ड्रग्समुळे ॲनिमिया होऊ शकतो, आपण बघितलं. अग्रॅन्युलोसायटोसिस होतो, बोन मॅरो सप्रेशन होते. थायरॉईडचं फंक्शन बघायचं, EU आहे, सबक्लिनिकल आहे, हायपो आहे, हायपर आहे, फ्री लेवल्स बघायला लागतील. नंतर 6 महिन्याच्या आधीच्या असतील तरी चालून जाईल, फक्त ग्रेव्स डिसीजमध्ये रिलॅप्स होण्याचे चान्सेस असतात, म्हणून TFT फ्रेश मागावं लागतील ग्रेव्हवाल्याला. ग्रेव्हवाला रिमिशनमध्ये पण तो रिलॅप्स होऊ शकतो, म्हणून ECG लागेल आपल्याला, काय ISD डिसरेथमिया आहे का हायपरमुळे. क्रियाट जर पेशंट म्हातारा आहे तर, अदरवाईज नाही. एक्सरे तर आपल्याला लागणार आहे, चेस्ट आणि नेक AP लॅटरल लागणार आहे. CT केल्यानंतर एक्सरे चेस्टची एवढी काही आवश्यकता नाही आहे, पण ठीक आहे. तुम्ही नंतर तो व्हर्च्युअल CT करू शकता, तुम्हाला सगळं कळेल ट्रकियाचं त्याच्यावरनं. फ्लो वॉल्यूम लूप काही खूप जास्त माहिती ॲड नाही होत, सबक्लिनिकल असेल तरच कळणार. नंतर IDL करून बघायला लागेल काही कॉर्ड पाल्सी आहे का, मेडिकोलिगली पण डॉक्युमेंट करावं लागेल. नंतर ॲनस्थेशियाचे प्रिन्सिपल काय, पहिलं तर बाबा एअरवे मॅनेज करावा लागेल त्याचा. नंतर हायपो आणि हायपरचे कॉम्प्लिकेशन आणि रिट्रोस्टर्नलचे कॉम्प्लिकेशन. तर मॉनिटरिंग इन्व्हेजिव्ह करावी लागू शकते जर ब्लड लॉस एक्सपेक्टेड आहे किंवा हायपरथायरॉईड आहे. एअरवेसाठी तुमचं प्रिपरेशन आणि प्लॅनिंग सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अल्टरनेट प्लॅन्स महत्त्वाचे आहेत. तर ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं एक्सटर्नल प्रेशरमुळे, इन्व्हेजन, डेव्हिएशन, पाल्सी, वोकल कॉर्डच्या पाल्सीमुळे पण ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. तर
डेव्हिएशन तुम्हाला व्हिज्युअलायझेशनवर दिसून जाईल, तर तुम्हाला खालचं त्याच्यात दिसणार नाही. कंप्रेशन असेल तर तो पेशंट सुपाईन लाय होऊ शकणार नाही आणि तुम्हाला छोटी ट्यूब टाकावी लागेल, मोठी ट्यूब जाणार नाही. नंतर क्रिकोथायरोटॉमी आणि ट्रकिओस्टोमी मुश्किल होऊन जाईल, कारण की तुमचा ॲक्सेस नसणार किंवा इम्पॉसिबल पण असेल. पण तरी तुम्हाला अल्ट्रासाऊंड करून ते गोष्टी आयडेंटिफाय करून ठेवायला लागतील, ॲटलिस्ट काय स्टेटस आहे. सिटीवर तुम्हाला सगळं कळून जाईल, साईट आणि साईज एक्सटेंट जे काही आहे. प्री ऑप अवेक फायबर ऑप्टिक करू शकतो आपण एअरवे असेसमेंटसाठी, किंवा मग लॅरिंगोस्कोपी अंडर टॉपिकल ॲनेस्थेशिया करू शकतो, परंतु ती डीप नाही करतायत. टू डिसाईड द प्लॅन, प्री ऑप आपण प्लॅन डिसाईड करू शकतो. सिडेशन अवॉइड करायचं आहे, कारण की एअरवे सिक्युअर नाही झालेला आहे. डिफिकल्ट एअरवे कार्ड लागेल. फ्लेक्झोमेटॅलिक ट्यूब ऑफ स्मॉलर साईजेस अवेलेबल लागतील. रिजिड ब्रॉन्कोस्कोप लागेल आणि त्याचा ऑपरेटर एक्सपिरियन्स लागेल. आणि पेशंटला जर ऑब्स्ट्रक्शन झालं तर लॅटरल करावं लागू शकतं इमर्जन्सीमध्ये, आणि थायरॉईडला फोर्सेप्स घेऊन वर उचलावं लागू शकतं, जेणेकरून कंप्रेशन रिलीव्ह होईल. क्रिकोथायरोटॉमी ट्रकिओस्टोमी बाय चान्स लागली तर ते USGने आयडेंटिफाय करून ठेवावं लागेल, त्याचं रेडी ठेवावं लागेल. आणि सर्जन लागेल आपल्याला रिजिड ब्रॉन्कोस्कोपी आणि ट्रकिओस्टोमीसाठी. इनहेलेशनल इंडक्शन बेटर आहे की ते स्पॉन्टेनियस प्रिझर्व करेल. IV तर द्यायची आपण हिंमत नाही करणार, ॲपनियामध्ये जाईल तो पेशंट म्हणून. मसल रिलॅक्सन अंटील आपण सिक्युअर नाही करत, देणार नाही. जर सुपाईन लाय नाही करत सेमी सिटिंग देऊ शकतो पेशंटला इंडक्शन, पर सेमी सिटिंगमध्ये हायपोटेन्शन खूप जबरदस्त होईल. सिव्हिअरमध्ये तुम्ही अवेक फायबर ऑप्टिक करा. फक्त सिव्हिअर ऑब्स्ट्रक्शनमध्ये स्मॉल कॅलिबर असेल, त्याच्यामुळे ॲडल्ट फायब्रोस्कोप कदाचित जाणार नाही, किंवा गेला तर त्याच्यामुळे कंप्लीट ऑब्स्ट्रक्शन होऊन जाईल, तर हे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. पण युजली सिटीवर तुम्हाला कळून जाईल ते. आणि जर मीडियास्टायनल मास आहे, म्हणजे तो सुप्रास्टर्नल एक्सटेन्शन आहे, तर तुम्हाला बेस्ट आहे की तुम्ही बायपास ऑनगोईंग करून त्याला हे करा, ट्रकिओस्टॉमी करा. आधी कंट्रोल्ड ट्रकिओस्टॉमी करा, नंतर त्याच्यानंतर बायपास करा, त्याच्यानंतर मग तुम्ही ऑपरेट करायला घ्या. कारण की सुप्राग्लॉटिक जर एडेमा असेल तर तुम्हाला ट्यूब टाकता येणार नाही, बेटर तुम्ही ट्रकिओस्टॉमी केलेली चांगली राहील. तर सुप्राग्लॉटिक ऑब्स्ट्रक्शन आहे, एडेमा आहे, तर ट्रकिओस्टॉमी विथ CP बायपास ऑनगोईंग, नॉट स्टँड बाय. कारण की CICU झाल्यानंतर तुम्ही कुठं बायपास रेडी करण्यात वेळ नाही घालवू शकत, तो आधीपासूनच रनिंग आणि रेडी लागेल. PVC वेगवेगळ्या कफ TT विथ फ्लेक्झोमेटॅलिक ट्यूब विथ लेसर साईज, कारण की फ्लेक्झो कंप्रेस नाही होणार तुमच्या थायरॉईडमुळे. आणि बियॉन्ड द लेंथ ऑफ कंप्रेशन तुम्हाला टाकावी लागेल. शॉर्ट ॲक्टिंग ओपिओइड फेंटानिल देऊ शकता, आयसोसिवो वेक देऊ शकता. फक्त जर न्यूरो मॉनिटरिंग करायचं असेल तर नाही देता येणार मसल रिलॅक्सन. एक्झोप्थॅल्मस असेल तर आईज व्यवस्थित पॅड करा. जर खूपच मोठे आहेत डोळे तर तुम्हाला सुचर पण करावे लागू शकतात. पेशंटचं हेडअप केलं असतं तर त्याच्यामुळे व्हिनस ड्रेनेज हेल्प होऊन जातो, परंतु हायपर एक्सटेन्शन जर असेल तर ते प्रॉपर सपोर्ट करायला पाहिजे, नाही तर सर्वायकल स्पाईनला इंजुरी होईल. हँड्स बाय साईड असतात तर IV ट्युबिंग्स बघायला लागतील. व्हल्सलवा देतो आपण ट्रेंडलनबर्गमध्ये टू चेक हिमोस्टॅसिस. स्टिरॉइड्स देऊ शकतो इंट्रॉप, एडेमा कमी करायला. कफिंग नाही व्हायला पाहिजे एक्स्ट्युबेशनच्या वेळेस, नाही तर ब्लीड होईल. नंतर मूवमेंट ॲट द एंड ऑफ सर्जरी हे मूवमेंट बघतात वोकल कॉर्डची, परंतु हा म्हणतो की ॲट द एंड जे बघितलं इट इज नॉट अ गुड प्रिडिक्टर. ते बघून पण पॅरेसिस झालेल्या केसेस आहेत. तर त्याच्यात 3 ऑप्शन आहे. लॅरिंगोस्कोपी करा, तर ही युजली डिफिकल्ट असते कारण की लाईट प्लेनमध्ये करावी लागते. एक तुम्ही फ्लेक्झिबल करू शकता किंवा मग अल्ट्रासाऊंडने करू शकता. तर याच्यात तुम्हाला मग थोडं मॅक ठेवून करावी लागते. ट्रकिओमलेसिया आपण बघितला, डायनॅमिक ऑब्स्ट्रक्शन मोर दॅन 50% असेल तर. नंतर लीक टेस्ट, जिथे आपल्याला ट्रकिओमलेसिया एक्सपेक्टेड आहे किंवा एडेमा एक्सपेक्टेड आहे बाबा की तो ब्लॉक झाला, तर मग तुम्ही काय करणार की कफ डिफ्लेट करणार आणि मग तेव्हा हात घेऊन बघणार की पाल्पेट करून की लीक आहे किंवा नाही.
मॉनिटरवर पण तुम्हाला सेट आणि एक्सपायर्डमध्ये लीक दिसून जाईल. आणि स्पॉन्टॅनियसमध्ये जर तुम्ही ट्यूब ब्लॉक केली तर पेशंट त्या ट्यूबच्या अराउंड हे करू शकायला पाहिजे, ब्रीथ करू शकायला पाहिजे. लीक टेस्ट एडेमासाठी वापरली जाऊ शकते, परंतु ट्रकिओमलेशियामध्ये ती कॉन्ट्राव्हर्शियल आहे. हे डायग्नोज करायला तुम्हाला बेटर बघितलेलंच चांगलं आहे. आत्ताच मी म्हणत होतो, तर ट्रकिओमलेशियाला युजफुलनेस कॉन्ट्राव्हर्शियल आहे. पोस्ट ऑप युजली ट्रकिओमलेशिया एवढा काही लोकांना झालेला बघितलं नाही, कारण की लोक एवढे लार्ज गार्टरसोबत नाही आहेत. लार्ज गार्टरमुळे अवेकमध्ये सुद्धा त्यांना ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, तर मग तेव्हा इंट्युबेट करावं लागू शकेल. परंतु ते एक सर बोलले होते की लार्ज थायरॉइड असेल, पण तो उलट जास्त चांगलं आहे जेवढा मोठा थायरॉइड, कारण की ट्रकिया त्याच्या मधात व्यवस्थित बसलेला असतो, तो हे नाही होत. इवन छोट्या थायरॉइडमध्ये तो मलेशिया होतो रादर दॅन मोठ्या. किंवा तुम्हाला CPAP देऊन पण त्याची पेटन्सी ठेवावी लागेल. तर ट्यूब ठेवायची, मग ट्यूबच्या अराउंड फायब्रॉसिस होतो आणि मग ट्रकियल वॉल स्टॅबिलाईज होते, पण त्याला सेव्हरल डेज लागतात. नाही तर मग दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही ट्रकिओस्टोमी करा त्या ऑब्स्ट्रक्शनच्या खाली, किंवा मग ट्रकियल स्टेंट करा जिथे तो हे आहे वीकनेस आहे, किंवा मग रिसेक्शन किंवा काय सर्जिकल रिपेअर करावा लागू शकतो. थायरॉइड युजली सुपरफिशियल सर्जरी, सिव्हिअर पेन नसतं, तुमचं वुंड इन्फिल्ट्रेशन आणि सुपरफिशियल आणि इंटरमिजिएट सर्वायकल ब्लॉकमध्ये होऊन जातं. लागलं तर PCM आणि NSAID देऊन काम होतं आहे.